शिक्षिकेने वर्गातच विद्यार्थिनीचे केस धुतले. सत्य समोर येताच पालक हादरले. डॉक्टरही धक्क्यात. पण नेमकं या 5 वर्षाच्या चिमुरडीसोबत असं काय घडलं होतं की शिकवणीवरून घरी आल्यानंतर तिचे ओले केस पाहून तिच्या आईच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. ही घटना नवी मुंबईतील उरण परिसरातील जासे गावातील असल्याची माहिती समोर आली आहे. इथल्या एका कुटुंबाने आपल्या अवघ्या 5 वर्षाच्या मुलीला घरगुती शिकवणीसाठी पाठवलं होतं. मुलगी लहान असल्यामुळे तिच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं जात होतं. रोजच्या प्रमाणे ती शिकवणीला गेली आणि काही वेळाने घरी परतली. घरात आल्यानंतर तिच्या आईवडिलांनी तिच्याकडे पाहिलं तेव्हा सुरुवातीला काहीच वेगळं जाणवलं नाही, पण थोड्याच वेळात आईची नजर मुलीच्या केसांकडे गेली. केस पूर्णपणे ओले होते. लहान मुलगी असल्यामुळे पालकांनी सुरुवातीला फार मोठा संशय घेतला नाही. उन्हाळा असेल, खेळताना पाणी लागलं असेल किंवा कुठलंही पाणी सांडलं असेल असं त्यांना वाटलं, पण आईच्या मनात मात्र एक प्रश्न राहून गेला. शिकवणीला गेल्यानंतर मुलीचे केस एवढे ओले कसे काय झाले? आईने मुलीला सहज विचारलं, तुझे केस ओले कसे झाले? सुरुवातीला मुलगी काही विशेष बोलली नाही, पण आईने पुन्हा विचारलं. लहान मुलं अनेकदा ही गोष्ट मनात ठेवू शकत नाहीत. शेवटी ते चिमुरडीने जे सांगितलं त्याने आईला धक्का बसला. मुलीने सांगितलं की तिचे केस शिकवणीच्या ठिकाणी धुतले गेले होते आणि ही प्रश्न आता आणखी मोठा झाला होता. शिकवणी म्हणजे अभ्यास करण्याची जागा, म्हणजे मग तिथे एका 5 वर्षाच्या मुलीचे केस धुण्याची गरज कशी काय पडली? मुलीने असं काय केलं होतं की तिच्या तब्येतीत काही बिघाड झाला होता का, की या सगळ्यामागे आणखी काही वेगळं होतं? पालकांच्या मनात संशय निर्माण झाला आणि त्यांनी मुलीकडे अधिक बारकाईने विचारायला सुरुवात केली. मुलगी लहान होती. तिने घडलेला सर्व प्रकार नेमक्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या बोलण्यातून एक गोष्ट हळूहळू स्पष्ट होत होती. शिकवणीच्या वेळी काहीतरी घडलं. सुरुवातीला पालकांनी शांतपणे मुलीला विचारलं, पण ती घाबरलेली होती. त्यामुळे मुलगी घाबरली आणि सारखं काय घडलं ते सांगणार नाही अशी भीती तिला होती. त्यामुळे आईवडिलांनी तिच्याकडून हळूहळू माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि जसजशी ती मुलगी सांगत गेली तसं पालकांचं टेन्शन वाढू लागलं. ओले केस हा केवळ योगायोग नव्हता, त्या ओल्या केसांमागे शिकवणीच्या खोलीत घडलेला एक प्रसंग दडलेला होता. त्यानंतर पालकांनी मुलीला नेमकं कुठं दुखलं होतं का, काय झालं होतं याबद्दल विचारलं, तेव्हा प्रकरण आणखी गंभीर झाल्याचं लक्षात आलं. शिकवणी दरम्यान शिक्षिकेला मुलीचा राग आला असल्याचं सांगण्यात आलं, पण रागाच्या भरात पुढे जे घडलं त्याची कल्पना पालकांनीही केली नव्हती, कारण एका क्षणी मुलीच्या डोक्याला दुखापत झाली होती. सुरुवातीला नेमकं कशामुळे दुखापत झाली पालकांना समजत नव्हतं, मात्र मुलीने दिलेल्या माहितीतून हळूहळू या घटनेचा धक्कादायक भाग समोर येऊ लागला आणि याच क्षणी पालकांच्या मनातला सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला. अभ्यास शिकवताना एका 5 वर्षाच्या मुलीच्या डोक्याला अशी गंभीर दुखापत कशी काय झाली? या घटनेत वापरल्या गेलेल्या वस्तूबद्दलही माहिती समोर आली. मुलीच्या म्हणण्यानुसार शिक्षिकेने रागाच्या भरात पेनचा वापर केला. पेनाचं टोक मुलीच्या डोक्याला लागल्याचं सांगण्यात आलं. हा प्रकार ऐकल्यानंतर पालक काही काळ अक्षरशः स्तब्ध झाले, कारण त्यांनी ज्यांच्याकडे आपल्या लहान मुलीला विश्वासाने शिकण्यासाठी पाठवलं होतं त्याच ठिकाणी तिच्यासोबत असा प्रकार घडल्याचं त्यांच्या लक्षात आलं. 5 वर्षाचं वय म्हणजे अजून जगाची पूर्णपणे ओळखही झालेली नसते. आईवडिलांच्या विश्वासावर बाहेर जाणारं ते मूल आणि त्या विश्वासाच्या जागीच जर त्याला दुखापत झाली तर पालकांची अवस्था काय होत असेल याची कल्पना करणे कठीण आहे. मात्र या प्रकरणात आणखी एक गोष्ट पालकांना अस्वस्थ करणारी होती. मुलीच्या डोक्याला दुखापत झाल्यानंतर तिच्या डोक्यातून रक्त आलं होतं अशी माहिती समोर आली. आता पुन्हा तोच प्रश्न, मग मुलीचे केस ओले का होते? इथूनच या प्रकरणातील सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडल्या जाऊ लागल्या. मुलीच्या डोक्याला दुखापत झाली, त्यानंतर रक्त आलं आणि त्यानंतर तिचे केस धुतले गेले. पालकांना ज्या गोष्टीचा सुरुवातीला साधा संशयही आला नव्हता त्याच गोष्टीचा आता वेगळाच अर्थ त्यांच्यासमोर उभा राहिला होता. मुलगी घरी परतली तेव्हा तिच्या ओल्या केसांकडे फक्त एक सामान्य गोष्ट म्हणून पाहिलं गेलं, पण त्या ओल्या केसांमागे संपूर्ण घटना लपलेली असल्याचं आता स्पष्ट होत होतं. मिळालेल्या माहितीनुसार रक्त दिसल्यानंतर शिक्षिका घाबरली आणि मुलीला वॉशरूममध्ये नेण्यात आलं. त्यानंतर तिच्या डोक्यावर पाणी टाकून केस धुतले गेले अशी माहिती मुलीकडून पालकांना मिळाली. त्यामुळे पालकांच्या मनातला संशय अधिक वाढला. जर मुलीला दुखापत झाली असेल तर तिला तातडीने वैद्यकीय मदत मिळायला नको होती का? पालकांना त्याच वेळी माहिती का देण्यात आली नाही? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलीच्या डोक्यावरून पाणी का ओतण्यात आलं? हे प्रश्न फक्त त्या कुटुंबापुरते मर्यादित नव्हते. एका छोट्या मुलीच्या सुरक्षिततेचा आणि तिच्यावर विश्वास ठेवून सोपवलेल्या जबाबदारीचा प्रश्न त्यातून निर्माण झाला होता. आईवडिलांनी मुलीची अवस्था पाहिली आणि अखेर त्यांनी हा सर्व प्रकार दडपून न ठेवण्याचा निर्णय घेतला. जे घडलं होतं त्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचणं गरजेचं असल्याचं पालकांना वाटलं. त्यानंतर त्यांनी थेट उरण पोलीस ठाणं गाठलं. तिथे त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. मुलीने घरी सांगितलेली सर्व हकीकत, तिच्या डोक्याला झालेली दुखापत आणि त्यानंतर केस धुतल्याची सर्व माहिती पोलिसांसमोर मांडण्यात आली. पुढे तपास यंत्रणेपुढेही अनेक प्रश्न निर्माण झाले. त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पुढची प्रक्रिया सुरू झाली. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरातही चर्चेला सुरुवात झाली, कारण पालक आपल्या मुलांना शिकवणीला पाठवताना सर्वात आधी विश्वास ठेवतात तो शिकवणाऱ्या व्यक्तीवर. लहान मुलांना अभ्यास शिकवणं ही केवळ जबाबदारी नसते तर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते. त्यामुळे या घटनेने पालकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले. दरम्यान या प्रकरणात शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पालकांनी संबंधित शिक्षिकेविरोधात कठोर कारवाईची मागणी केलेली आहे.